राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निकालात भाजपने बाजी मारली। एकूण 12 पैकी तब्बल 7 जिल्हा परिषदांवर भाजपनं सत्ता मिळवली। शिंदेंच्या शिवसेनेची 2 तर दोन्ही राष्ट्रवादीला प्रत्येकी 1-1 झडपीमध्ये सत्ता मिळाली। मात्र महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागले। राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। भाजपनं 7, शिंदेंच्या शिवसेनेनं 2, अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मिळून एका जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली आहे। एका जिल्हा परिषदेत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मवियानं मिळून विजय मिळवलाय। सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपनं झेंडा फडकवलाय। रत्नागिरी, रायगड या जिल्हा परिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकलाय। पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर दोन्ही राष्ट्रवादीनं मिळून झेंडा फडकवलाय। सांगली जिल्हा परिषदेवर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मवियानं विजय मिळवलाय। पहिले नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केला आहे। 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे आणि भाजप हा नंबर 1 पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष असेल। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। महायुती म्हणून गेल्या 3 वर्षांमध्ये ज्या ताकदीने काम केलं आपण पाहिलं असेल। निकाल काही पूर्ण स्पष्ट झाले नाहीत, परंतु निकालाचे कल जे सांगतायत त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल। महायुतीचे 80% जास्त लोकप्रतिनिधी हे निवडून येताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। पंचायत समितीतही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरलाय। 125 पंचायत समित्यांपैकी भाजप 48, शिवसेना 26, अजित पवारांची राष्ट्रवादी 23, शरद पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8 तर ठाकरेंची शिवसेना 5 पंचायत समित्यांमध्ये विजयी झाली आहे। प्रचंड असं यश माननीय देवाभाऊंच्या विकास कामांवर प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे। ज्या काही योजना त्या ठिकाणी आहेत त्याचे पडसाद निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उमटताना दिसत आहेत। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी क्रमांक 1चा पक्ष म्हणून पुढे येतोय, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे। जनतेनं पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास टाकला। अनेक ठिकाणी उभाटा गट तर औषधाला देखील शिल्लक नाही।